नमस्कार मित्रांनो, वेगळा विषय न्यायालयासंदर्भातला. प्रशासकीय योजना म्हणून दर 3 वर्षांनी न्यायालय बदलतात. काही विशेष कारणाकरता, पदोन्नती देण्याकरता आधेमध्येही बदल्या होतात. शिवाय एका शहरात अनेक न्यायालय असतील तर आणखी काही प्रशासकीय कारणाकरता एका न्यायालयातील खटला किंवा दावा दुसऱ्या न्यायालयात वर्ग केला जातो. काही वेळेला एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायालय नेली जातात. या सगळ्याचा फटका शेवटी पक्षकारांना बसतो, वकिलांना बसतो. मग तो कोणी असो, फिर्यादीचा वकील असो, आरोपीचा असो, वादी असो, प्रतिवादी असो, अपिलातला ॲपेलेंट असो, रेस्पॉन्डंट असो, ज्याच्यावर अन्याय झाला त्या अन्यायग्रस्त व्यक्ती असो, विक्टीम असो, साक्षीदार असो, यांचा विचार कधी आणि कोण करतो? एक एक खटला 10-10 वर्ष चालतो. त्याच्यात 4-4, 5-5 न्यायमूर्ती बदलतात. एका न्यायमूर्तीने घेतलेला पुरावा दुसऱ्या न्यायमूर्तीला फक्त जो टाईप झालाय तोच वाचता येतो. त्याचं कुठेही व्हिडिओ रेकॉर्डिंग नसतं. कोर्टातले व्हिडिओ कॅमेरे बंद पडलेले असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्यवस्थित होत नाही. इंटरनेट यंत्रणा बरोबर नसते. टायपिंगच्या चुका झालेल्या असतात. आणि मग जे काय टाईप झालेलं आहे ते जर सेव्ह झालं नसेल तर आणखी काही प्रॉब्लेम्स होतात. आणि त्या टायपिंगच्या आधारे तो साक्षी पुरावा वाचला जातो. डिजिटलायझेशन झाले पण स्कॅनिंग यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळे मूळ कागदपत्र आहेत त्या अवस्थेत, जीर्ण अवस्थेत, कुठेतरी कोपऱ्यात पडून गठ्ठे बांधून वकिलांच्या पायाखाली नाही तर कुठल्या तरी कपाटावर पडून असतात. ते कागद, तो मुद्देमाल वेळेवर मिळत नाही. तो रेकॉर्ड सापडत नाही. सगळी यंत्रणा असूनही प्रचंड खर्च होऊ नये, प्रचंड स्टाफ वाढू नये, नेहमी कामाचा व्याप आणि कर्मचारी संख्या, न्यायाधीश संख्या यांचं व्यस्त प्रमाण आहे अशीच रड गायली जाते. या सगळ्यावर उपाय काय? हे डिजिटलायझेशन होणार कधी? पेन ड्राईव्ह मध्ये संपूर्ण चार्जशीट योग्य प्रकारे जी कोर्टात दाखल केलेली आहे तीच पान नंबर घालून मिळणार कधी? कोर्टाची समन्स निघाल्यानंतर वकिलांना त्या साक्षीदाराची माहिती मिळणार कधी? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेव्हा रेकॉर्डिंग होतं त्या रेकॉर्डची कॉपी पेन ड्राईव्हवर आरोपीच्या वकिलांना, सरकारी वकिलांना मिळणार कधी? ते जर असेल तर साक्षी पुरावा वाचण्यापेक्षा साक्षीदार पिंजऱ्यात नक्की काय बोलला, कोणत्या परिस्थितीत बोलला, त्यावेळेला कोर्टाची परिस्थिती काय होती, त्याला कोणता प्रश्न आला, कोणते कागद दाखवले गेले, त्यावेळी त्याच्यावर मानसिक दबाव कसा होता याची माहिती कोर्टाला मिळेल आणि ती जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, इफेक्टिव्ह पद्धतीने दाखवली जाईल, डेमॉन्स्ट्रेट केली जाईल, कोर्टाला समजवली जाईल. नाहीतर हे असंच चालणार का की एक जज काही साक्षीदार घेणार, दुसरा जज पुढचे साक्षीदार घेणार, तिसरा जज आणखीन पुढचे साक्षीदार घेणार आणि चौथा जज जजमेंट देणार? खरंच याला न्याय म्हणायचा का? तो योग्य न्याय होतो का? की हे सगळं अंदाजपंच, धावदर्शे, टोपल्या टाकण्याचे प्रकार होतात? मग ज्याच्यावर अन्याय होतो तो न्यायालयाच्या नावाने, समाज व्यवस्थेच्या नावाने, आपल्या राज्यकर्त्यांच्या नावाने बोंब मारत फिरतो. त्याला अपिलातही न्याय मिळतोच असं नाही. AI तंत्रज्ञान आलंय, ChatGPT आलंय, गुगल मास्टर आहेत. या सगळ्याचा वापर केला तर बिघडतंय काय? तुमचे जे काय सर्व केस लॉ आहेत, कायद्यातल्या तरतुदी आहेत, त्या AI ला माहिती होण्यासाठी, गुगलला माहिती होण्यासाठी त्याचं योग्य डिजिटलायझेशन हायकोर्टातून जर झालं, सर्व महत्वाच्या
केसेस, खटले हे हायकोर्टाच्या एकाच वेबसाईटवर इझिली उपलब्ध झाले, सार्वत्रिक झाले. त्याची सर्टिफाईड कॉपी जजमेंटची प्रिंट आउट काढून कोर्टात दाखल करता येईल अशी आणि पुराव्यात वाचता येईल अशी जर दाखल झाली तरच याला काहीतरी महत्व आहे. त्याची प्रिंट आउट काढून जर पुराव्यात स्वीकारताच येणार नसेल आणि त्याची विश्वासार्हता नसेल तर मग AI कडून आलेली केस लॉज किंवा कायद्यातील तत्व, ड्राफ्टिंग याची विश्वासार्हता जाईल. ही विश्वासार्हता येण्यासाठी आता शासनाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने किंवा प्रत्येक राज्याच्या प्रत्येक उच्च न्यायालयाने त्यांची जी काही प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांनी काम करायला नको. आज वकील संघटनेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या वकील संघटना ज्या कोण असतील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्याची बार कौन्सिल्स असतील, त्यांनी या समस्येवर तोडगा काढायला नको. आपण फक्त प्रचंड खर्च करतो, लायब्ररी करतो, ई-लायब्ररी करतो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो. आजही अनेक कोर्टात दावे रजिस्टर करताना संपूर्ण प्रिंट्स आउट लाखो रुपये खर्च करून द्याव्या लागतात. प्रत्येक पक्षकाराला हा होणारा हजारो रुपये खर्च वाचवता येणार नाही का? मग तुमच्याकडे जी यंत्रणा दर 3 वर्षांनी नव्याने येते, लाखो रुपये खर्च होत आहेत. एकेका कोर्टात 2-2, 3-3 माईक व्यवस्था बसवल्या जातात. प्रत्येक वेळेला नवीन माईक व्यवस्था. पूर्वीची माईक व्यवस्था दुरुस्त का होत नाही? पूर्वीचे CCTV किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सची यंत्रणा दुरुस्त का होत नाही? ती दुरुस्त होत नसेल तर त्याची विल्हेवाट का लावली जात नाही? आपण जुनं फर्निचर काढून ते लिलावात काढतो, त्यातून काही मिळत नाही. हजारो टन कागद रद्दीत काढतो, त्यातून अनेक पक्षकारांचे महत्वाची कागदपत्रे जातात. मग फक्त घोषणा करून हे सरकार थांबणार आहे का? या सरकारची आणि न्यायालयांची काही जबाबदारी नाही का? एक खटला सुरू झाल्यानंतर तो जास्तीत जास्त वर्षभरात संपलाच पाहिजे या दृष्टीने काही नियोजन होणार नाही का? एक दावा सुरू झाल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत 1 वर्षात संपलाच पाहिजे यासाठी काही नियोजन करता येणार नाही का? न्यायाधीशांना 10 कामं सांगण्यापेक्षा जी हातात घेतली ती कामे पूर्ण करून त्याची योग्य सूची हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे, मार्गदर्शक तत्वाप्रमाणे खरंच काम होतं का यासाठी पाहणी होणार नाही का? की फक्त हायकोर्टाची इन्स्पेक्शन दरवर्षी पार्टी जोडण्यासाठीच होणार आहेत? की जिल्हा न्यायालयाची इन्स्पेक्शन्स फक्त एक पर्यटन म्हणून बघितलं जाणार आहे? मार्गदर्शक तत्व येत असतात, त्याची अंमलबजावणी होत नाही. जे करत नाही त्यांची वर कार्यवाही काय करता येते? बरं, हे फक्त दिवाणी फौजदारी न्यायालयापुरतं मर्यादित आहे का? देशामध्ये, राज्यामध्ये शेकडो रेव्हेन्यू कोर्ट्स आहेत, कामगार कोर्ट आहेत, फॅमिली कोर्ट आहेत, इन्कम टॅक्स ट्रायब्युनल आहेत, अन्य कर प्रणालीची ट्रायब्युनल्स आहेत, ॲपेलेट कोर्ट्स आहेत, अनेक आहेत. ज्याच्यात मॅट आहे, कॅट आहे, अनेक आहेत. तिथली परिस्थिती ह्याच्यापेक्षा आंधळ जळतं आणि कुत्रं पीठ खातंय अशी आहे. रेव्हेन्यू अपिलासाठी जर कधी मंत्रालयात गेलात तर तो मंत्र्यांचा तोरा, अपील ऐकायची पद्धत, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि सेक्रेटरींची सरंजामशाही यामुळे सामान्य पक्षकार उठतो. तिथे वेगळीच लॉबी तयार होते. अपप्रवृत्तीच्या वकिलांची चलती होते. यावर आळा घालण्यासाठी बार कौन्सिल आणि न्यायपालिका एकत्रित काहीच प्रयत्न करत नाहीत का? प्रयत्न करतायत, पण त्यांना पाहिजे तसं यश येत नाही. कारण सर्वच वकिलांचं त्याला सहकार्य मिळतं असं नाही, पक्षकारांना त्याची माहिती मिळते असं नाही. त्यामुळे शासकीय योजना ज्या काय असतील, मेडिएशनच्या असतील, लोक न्यायालयाच्या असतील, आणखीन कोणत्या तंटामुक्ती ग्राम योजनेच्या असतील, त्याची सक्त अंमलबजावणी होणे, त्यासाठी आलेला फंड फक्त त्या करता उद्देशपूर्ती करताच तयार होणे. आपण नेहमी म्हणतो तंटामुक्ती ग्राम योजना आली, त्याच्या फंडातून फक्त काय झालं तर गावाबाहेर कमानी उभ्या राहिल्या.
लोक न्यायालयाचं काय? त्या निधीचं खरंच विनियोग त्या पद्धतीने होतो का? समेट न्यायालयाचं काय? मेडिएशनचं काय? फक्त इमारती उभ्या करायच्या, AC हॉल करायचे? तुम्ही फक्त शासनाचा फंड कसा खर्ची करायचा एवढंच बघणार आहात की त्यामागचा शासनाचा उद्देशही सफल व्हायला पाहिजे म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणार आहात? ही सामुदायिक जबाबदारी आहे. केवळ तुमच्याकडे बोट दाखवून हे जमणार नाही. माझी जबाबदारी काय, माझ्या सहकाऱ्यांची जबाबदारी काय याचा देखील विचार मी केला पाहिजे. हे खूप गंभीर आहे, परंतु खूप आवश्यक आहे. आपण लॉ ऑफिसर म्हणून स्वतःला म्हणतो, कायद्याचे रक्षक म्हणतो, आणि आपणच झोपा काढतो, बोटचेपेपणा करतो. आपणच आवाज उठवला पाहिजे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे, आणि निदान या यज्ञात आपल्या स्वतःच्या संविधा, स्वतःचे प्रयत्न ते तरी प्रामाणिक केले पाहिजेत. दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, उद्युक्त केलं पाहिजे. चला तर मग प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी ओळखूया. केवळ समाज माध्यमावर बोटे मोडून दुसऱ्याला दोष देऊन भागणार नाही. हा भारत बदलण्याची क्षमता आपल्यात आहे. फक्त त्याची जाणीव एकमेकांना करून देऊया. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.